आशाताईंच्या निधनानं विविध राजकीय नेत्यांनीही शोक व्यक्त केलाय. एक नजर टाकूयात. तर आशाताई पिढ्यानपिढ्या प्रेरणा देतील असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. तर आशाताईंच्या निधनाची बातमी ही हृदयद्रावक असल्याचं विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी म्हटलंय. शेवटच्या श्वासापर्यंत आशाताईंकडून संगीत सेवा करण्यात आली असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर अजरामर आवाज आज शांत झाला असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. अजरामर आवाज हरपला असं पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलं. संगीतप्रेमींसाठी अतिशय दुःखद दिवस आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केलंय. आशाताईंनी भारतीय संगीत जगात पोहोचवलं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. तर संगीताचा सुवर्ण काळ हरपला असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. सुरांची सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेली असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट केलंय. अनेक वादळं पेलणाऱ्या आशाताई गेल्या असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. आशाताई मसाला बनवण्यासाठी ज्यावेळी यायच्या त्यावेळी प्रेमानं आमच्याशी बोलायच्या. मिरच्यांपासून इतर साहित्याची स्वतः पाहणी करायच्या. मसाला बनवण्यासाठी काही वेळ थांबायच्या. तर कोविड नंतर त्यांचं मार्केटमध्ये येणं कमी झालं. आज त्यांच्या निधनाची बातमी समजली आणि मनाला धस्त झालं. या भावना आहेत लालबाग मसाला मार्केटमधील चव्हाण बंधू या दुकानातील कर्मचाऱ्यांच्या. लय दुःख वाटलं मनाला. आणि आमच्याकडे एक 15-16 वर्ष झालं मसाला बनवते, स्वतः येऊन मसाला बनवून घेऊन जात होते. त्याच्यामुळे अजून जास्त दुःख होते. पहिल्यांदा आले तेव्हा आम्ही चक्क असं अरे वा, एवढ्या मोठ्या माणूस एक आपल्या जवळ आले. त्यांनी मसाला आमच्या समोर बनवून घेतला. ते लय बरं होतं. वा बरोबर लय बरं वाटलं. आणि आज जरा माहिती पडल्यापासून जरा